लागा कामाला. असली कुठे थंडी असते होय. चांगली काढली रांगोळी. ए सपने, अगं इथं गारठ्यानं बर्फ व्हायला लागला. एक खाली लवकर. सपने. युवराज जेपीजी काय सॉरी बसा पाटावर, मी उठणं लावून देते तुम्हाला. अगं मम्मी, माझ्या कंदी पेढीने जर मला उठणं लावलं तर ती जास्त स्पेशल असेल ना. ये मुर्द्याच्या इद्या, तुझा कंदी पेढा तिकडं घोरत पडलाय आणि त्याची वाट बघशील ना तर खरं खरंच बरं फुल तुझा. बस पाटावर, मी लावून देते उठणं. बसतो बसतो बसतो. कोण काय अभ्यंग स्नानाची तयारी चालू वाटतं. वा, रांगोळी मस्त काढल्या. कोणी काढल्या? हो, मीच काढलीये. हा, वा काय रांगोळी काढल्या. वा बळवंता, हा चल तू पण बस, उठणं लावून घे. नाही पप्पा, तुमचं चालू दे. मी जाऊन अजून जरा झोपणार आहे. परत आंघोळ केली की परत झोप लागणार नाही ना, म्हणून. माननीय नगरसेवक उर्फ जावई बापू बळवंत लक्ष्मण माने, माने लक्ष्मण बळवंत, दिवाळीच्या दिवशी बायकोच्या हातनं उठणं लावायचं असतं. बसा पाटावर. बरोबर आहे मी असं तुमचं. बायकोकडनं उठणं लावून घ्यायलाच पाहिजे ना. ओ बसा लवकर. हा ठीक आहे, बसते. काय हो मान्य, मान काय सरळ होत नाही वाटत तुमची. अगं नाही, ते तू खूप सुंदर दिसतेस ना. माझी नजर तुला लागू नये म्हणून मी मान अशी इकडे करतोय, तुझ्याशी बोलतोय. कसं आहे, तू जेवढी सुंदर दिसतीस तेवढी मी अशी मान करून बोलतो, माझी नजर लागू नये म्हणून. होय का? मी सोडून दुसरं कोण आहे सुंदर तुमच्यासाठी इथं? अगं नाही, तूच आहे सुंदर बाई. तूच आहे. उठणं घेऊन येऊन लाव एकदाच. ए आली की मी आता लावायला. भारी भारी रांगोळी पण झाली. पैराच होय उठणं ते इकडे. लावून घेते पटकन. साडी बिडी खराब व्हायची. लावा लावा, किती हाका मारल्या मी. ए आली ना आता, कशाला भांडतो रे माझ्याशी? ए आता सणासुदीची तर भांडणं बंद करा की. ए सपने लावलं फटाफट. तेच म्हणलं की. सरे जा की, सत्याला आवाज दे. माया, तुला चांगलं माहिती आहे ना सत्या दिवाळी साजरी करणार नाही. मग कशाला बोलवतेस त्याला? काय बळवंत? हो, 3 वर्ष झालं त्यानं दिवाळी साजरी केली नाही ना, कशी करेल? मला वाटतंय माझं सत्य ऐकल. थांबा मी आवाज येते. सत्या, ए सत्या, अरे ये की दिवाळी साजरी करायला खाली. आता त्या नाही भेटमुळे स्वतःला किती त्रास करून येणार आहेस तू, आणि ती नाही म्हणून काय दिवाळी साजरीच करायची नाही का? सत्या बस पाटा, उठणं लावते मी. बघा पेंटर, मी म्हणलं ना तुम्हाला सत्य माझं ऐकणार म्हणून. शेवटी माझा सत्य माझ्या हातनं उठणं लावायला तयार झाला. त्याने बेडचं खूप त्याच्या डोसक्यातनं उतरलं. बघा, मला ठाव होतं का सत्य माझं मन कधीच मोडणार नाही म्हणून. माझ्या लेकरा कोकरा वागरा. बघितलं का पप्पा, मम्मी मुळेच सत्य दिवाळी साजरी करतोय. मम्मी मुळे.
दादा हे असा अचानकच निर्णय कसा बदलला? जय द्या, आता निर्णय बदललाय ते महत्वाचं आहे ना, उगाच नाही ते प्रश्न विचारू नको. नाही तरी पण काहीतरी बस उठणं लावून घे का.